विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला W इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा ही व्हॅल्यू काढण्याकरता काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओची आवश्यकता आहे आणि ते शिकणं आवश्यक आहे. म्हणून मी आज तुम्हाला एका नवीन टर्मसोबत इंट्रोड्यूस करणार आहे, दॅट इज द ट्रिग्नॉमेट्री. That is the word trigonometry is derived from the Greek words, which is that tri means 3, gona means sides, metron means measurement. Thus, trigonometry deals with the measurement of the sides and the angles of a triangle. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचा हा पूर्ण संबंध ट्रायंगल सोबत येतो. ट्रायंगलला किती साइड्स असतात? 3. आणि त्याचा आपण सहजपणे काय करू शकतो? ट्रिग्नॉमेट्रीच्या सहाय्याने मेजरमेंट करू शकतो. आता नेमकं या ट्रिग्नॉमेट्रीचं अप्लिकेशन काय आहे? व्हॉट आर द अप्लिकेशन्स ऑफ द ट्रिग्नॉमेट्री? नाउ ट्राय टू अंडरस्टँड विच आर द अप्लिकेशन्स ऑफ द ट्रिग्नॉमेट्री. द फर्स्ट अप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री इज दॅट टू मेजर द हाईट ऑफ अ ट्री. सेकंड वन इज टू मेजर द हाईट ऑफ अ लाईट हाऊस. म्हणजे कोणत्याही वस्तूची उंची तुम्ही सहजपणे ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युलेच्या सहाय्याने मेजर करू शकता. दॅट इज द लास्ट वन आय हॅव टेकन, दॅट इज इट इज यूज्ड इन द क्रिएशन ऑफ मॅप. म्हणजे याचे देअर आर नंबर्स ऑफ अप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री, बट आय हॅव कन्सिडर फॉर अमॉंग दिस थर्ड इज इम्पॉर्टंट. इफ सम अँगल्स अँड साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर गिव्हन, then we can find remaining angles and sides of the triangle using trigonometry. म्हणजे तुम्हाला जर अँगल्स आणि साइड दिल्या असतील ट्रायंगलच्या, तर तुम्ही त्याच्या सहाय्याने रिमेनिंग अँगल्स आणि साइड्स ऑफ अ ट्रायंगल ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून फाइंड आउट करू शकता. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अप्लिकेशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्री अँड वी हॅव टू यूज इट टू find out the formula W is equal to Fs cos theta. In order to find W is equal to Fs cos theta, we have to find out certain trigonometric ratios. Which are those trigonometric ratios? That is the sin theta, cos theta and tan theta. मला वाटते तुम्हाला याच्याबद्दल थोडीशीही कल्पना नाही. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात पहिले थोडीशी कल्पना ट्रिग्नॉमेट्रीची लक्षात घ्या. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, आय हॅव कन्सिडर हिअर राईट अँगल ट्रायंगल ABC. दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. नाउ दिस इज द अँगल थीटा and this is the 90 degree angle. Try to understand. Now this is angle C. I have taken is as denoted by the letter theta. म्हणजे angle C मी कशाने दाखवलेला आहे? थीटाने दाखवलेला आहे. आता या अँगल C च्या समोरची जी बाजू असते, वी आर कॉलिंग इट ॲज अ अपोजिट साइड. काय म्हणतो आपण याला? अपोजिट साइड. मग आता या ट्रायंगलमध्ये अपोजिट साइड कोणती आहे अँगल C ची? दॅट इज AB. मग या अँगल थीटाला लागून असलेली बाजू कोणती आहे? दॅट इज नोन एज ॲडजसंट साइड ऑफ अँगल C. दॅट इज इक्वल टू BC. आणि 90 डिग्रीच्या समोरची जी साइड्स असते राईट अँगल ट्रायंगलमध्ये, त्याला म्हणतो आपण हायपोटेन्यूस, दॅट इज AC. आता या 3 साइडच्या सहाय्याने, थीटाच्या संबंधित असलेल्या या 3 साइडच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू काढू शकतो. आता या व्हॅल्यूज कशा काढायच्या? मला वाटते तुमच्या लक्षात आलं असेल, थीटाच्या समोरची जी बाजू असते त्याला कोणती बाजू म्हणतो आपण? अपोजिट साइड्स. फॉर दिस अँगल ओनली. जर थीटा जर बदलला, थीटा जर मी इथे घेतला तर अपोजिट साइड कोणती होईल? BC. पण थीटा जर इथे घेतला, या थीटाच्या समोरची साइड कोणती आहे? AB. देअरफॉर इट इज द अपोजिट साइड ऑफ अँगल C. आता इथे बघा, या थीटाला लागून असलेली बाजू कोणती आहे? BC. दॅट इज द ॲडजसंट साइड, म्हणजे लगतची बाजू. आणि हायपोटेन्यूस कोणता आहे? AC. आता आपल्याला काय करायचे आहे? 3 रेशिओ काढायचे आहे. कोणते रेशिओ काढायचे आहे? दॅट इज द साइन थीटा, कॉस थीटा अँड टॅन थीटा.
साइन थिटा कोणता आहे तुमचा बघा, साइन थिटा. मग आता हा कोणता अँगल आहे, सी आहे, म्हणून मी इथे काय लिहिलं, साइन ऑफ अँगल सी. मग आता याचा फॉर्म्युला कोणता आहे, इट इज नथिंग बट द अपोजिट साइड ऑफ अँगल सी. कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे तुम्हाला, अपोजिट साइड ऑफ विच अँगल, दॅट इज सी, डिवायडेड बाय हायपोटेन्यूज, दॅट इज HYP मीन्स हायपोटेन्यूज. आता जेव्हा आपण साइन थिटा शोधून काढतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असते, थोडं लक्षात घ्या. हा आहे तुमचा अँगल थिटा. अँगल थिटा म्हणजे कोणता अँगल आहे, हा सी. कोणता अँगल आहे, सी. आता या सीच्या समोरची कोणती बाजू आहे, AB, दॅट इज नोन ॲज अपोजिट साइड. आणि हायपोटेन्यूज कोणता आहे, AC, दॅट इज द हायपोटेन्यूज, द साइड इन फ्रंट ऑफ 90 डिग्री अँगल. म्हणजे 90 अंश कोणासमोरच्या बाजूला काय म्हणतो आपण, हायपोटेन्यूज. मग कोणता फॉर्म्युला तयार झाला आपला, साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ अँगल सी. थिटा म्हणजे कोण आहे, अँगल सी, विच इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल सी अपॉन हायपोटेन्यूज. दॅट विल बी इक्वल टू, काय लिहू शकतो आपण, विल बी इक्वल टू, विच इज युअर अपोजिट साइड ऑफ अँगल सी. अँगल सीच्या अपोजिट साइडला कोण आहे, AB अपॉन विच इज हायपोटेन्यूज, दॅट इज इक्वल टू AC. नाउ देर इज सेकंड रेशियो. कोणता रेशियो आहे सेकंड, कॉस थिटा, विच इज द सेकंड रेशियो, कॉस थिटा. आता कॉस थिटा काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ अँगल सी. आता अँगल सीला लागून असलेली बाजू कोणती आहे, BC, दॅट इज द ॲडजसंट साइड ऑफ अँगल सी. देअरफॉर वी आर गोइंग टू राईट हिअर ॲडजसंट साइड ऑफ विच अँगल, C, divided by hypotenuse will be equal to. आता या अँगल सी ची ॲडजसंट साइड कोणती आहे, दॅट इज इक्वल टू BC डिवायडेड बाय हायपोटेन्यूज कोणता आहे तुमचा, AC, दॅट विल बी इक्वल टू AC. म्हणजे कोणता रेशिओ मिळाला आपल्याला, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ अँगल सी विल बी इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. पण ॲडजसंट साइड कोणती घ्यायची, आता अँगल सी साठी किंवा थिटासाठी जर आपण कॉस थिटा लिहित आहोत त्यावेळेस या थिटाच्या लगतची भुजा घ्यायची. कोणती भुजा आहे ही, म्हणजे बाजूला असलेली, एकदम लागून असलेली, दॅट इज इक्वल टू BC. आणि हायपोटेन्यूज बदलणार का, नाही, दॅट इज हायपोटेन्यूज इज इक्वल टू AC. देअरफॉर विच रेशिओ वी हॅव गॉट, BC अपॉन AC. देअरफॉर देर इज अ last ratio, that is the tan theta. We can easily write down the tan theta because tan theta is equal to tan of angle C. Then how we can write it down, that is the opposite side of which angle, angle C, divided by adjacent side of angle C will be equal to, which is your opposite side, that is AB upon BC. It will be equal to AB upon BC. Now you should clear your one thing that is most important, which we are going to use in this equation. Now try to understand cos theta. Cos theta means cos of angle C. Here there is your angle C, here is your theta. म्हणजे मला जर cos theta जर हवा असेल तर मला काय, कोणता फॉर्म्युला घ्यावा लागेल, ॲडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. आता या C म्हणजे थिटाची ॲडजसंट साइड कोणती आहे, BC डिवायडेड बाय हायपोटेन्यूज कोणता आहे, AC. कोणता रेशिओ आला मला माझ्याजवळ, BC अपॉन AC. We are going to use this ratio to find out the value W is equal to FS cos theta. विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला शिकल्यानंतर आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. Now we have to calculate work done when the displacement is not in the direction of applied force.
याचा अर्थ काय होतो, आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचा आहे जेव्हा डिस्प्लेसमेंट आणि अप्लाइड फोर्स हे एकाच डायरेक्शनमध्ये नसतात. आता याच्यासाठी आपण काय करतो, एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. विच एक्झाम्पल? व्हेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट. आता आपण या एक्झाम्पलच्या बाबतीतला व्हिडिओ आधीच बघितला आहे. आता त्याची मी डायग्राम काढायचा इथे प्रयत्न करतो. दिस इज युअर टॉय कार्ट. म्हणजे मुलगा जी कार्ट ओढत आहे ती टॉय कार्ट ही आहे. आता याला आपण काय बांधलेला आहे, एक धागा बांधलेला आहे, दॅट इज द स्ट्रिंग. आता याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी टॉय कार्ट आहे मुलगा या दिशेने ओढत आहे, म्हणजे फोर्स इज अप्लाइड अलॉंग द डायरेक्शन ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे हा जो फोर्स आहे एफ, इट इज ॲक्टिंग अलॉंग धिस डायरेक्शन. आता बघा, पण याची डिस्प्लेसमेंटचा जर तुम्ही विचार केला तर डिस्प्लेसमेंट कुठं होत आहे, इट इज अलॉंग दिस ग्राउंड सरफेस. दॅट इज द डिस्प्लेसमेंट इज अलॉंग द हॉरिझॉन्टल सरफेस. म्हणजे तुमची जी डिस्प्लेसमेंट आहे या कार्टची, ही कार कशी मूव्ह होईल, दिस कार्ट विल मूव्ह अलॉंग दिस हॉरिझॉन्टल सरफेस. म्हणजे याची जी डिस्प्लेसमेंट राहील ती कशी राहील, दिस इज अलॉंग धिस सरफेस. आता मला एक सांगा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एका डायरेक्शनमध्ये आहे का? नाही. समजा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर एका डायरेक्शनमध्ये जर असतील तर आपण साध्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने वर्क डन कॅल्क्युलेट करू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे तो? दॅट इज W इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. परंतु या केसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एका डायरेक्शनमध्ये नाही, म्हणून आपल्याला दुसरा फॉर्म्युला शोधून काढायचा आहे. आता हा फॉर्म्युला कसा शोधून काढायचा हे आपण शिकणार आहोत. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द वर्क डन. आता वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कारण की आपलं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एका डायरेक्शनमध्ये नाही. देन यू हॅव टू कन्व्हर्ट अप्लाइड फोर्स. हा जो फोर्स आहे तुमचा, कोणता फोर्स आहे तुमचा, हा एफ, दॅट इज द अप्लाइड फोर्स, into the force acting along the direction of displacement. मग डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन कोणतं आहे तुमचं? दिस इज युअर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन. आय एम शोईंग इट बाय द लेटर स्मॉल एस. आता मग हे कसं कन्व्हर्ट करायचं? आता हे कन्व्हर्ट करण्यासाठी यू हॅव टू जस्ट टेक द कंपोनेंट ऑफ द फोर्स एफ. वी आर कॉलिंग दॅट कंपोनेंट ॲज अ F1. काय म्हणतो आपण याला? F1. आता कसं घेणार तुम्ही पहा, जस्ट आय एम ड्रॉइंग इट विथ हेल्प ऑफ डॅश. दिस इज युअर कंपोनेंट ऑफ अ फोर्स F. वी आर डिनोटिंग इट बाय लेटर F1. म्हणजे पहा, तुमचा हा जो फोर्स अप्लाइड फोर्स F आहे याचं आपण काय करत आहोत, कंपोनेंट घेत आहोत. कोणता कंपोनेंट घेतला? F1. कोणाच्या डायरेक्शनमध्ये घेतला? डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये घेतला. आता डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन कोणतं आहे तुमचं? युअर कार्ट विल मूव्ह अलॉंग धिस लाईन. देन यू हॅव टू टेक द कंपोनेंट ऑफ फोर्स F अलॉंग धिस डायरेक्शन ओनली, बिकॉज देअर विल be an angle theta. There will be an angle theta. आता पहा, आपण काय घेतला? फोर्स F1 घेतला. नाउ आय विल जॉईन दिस. व्हॉट आय हॅव टू जॉईन? दिस F. I will draw one perpendicular. I can draw it with the help of pen like this. I have drawn a perpendicular. Now this is the right angle triangle and this is your angle theta, which is between the force and direction of displacement or component of force F1. Now with the help of the trigonometry you can easily find out W is equal to Fs cos theta with the help of this figure. विद्यार्थी मित्रांनो, थोडं लक्षात घ्या.
Here what is F? Applied force along a string direction. What is F1? We have taken component of force F, which is along the displacement direction. That is component of force F in the direction of displacement. What is S? S is equal to displacement theta. Theta काय आहे? It is angle between the string and horizontal surface. Therefore, आता इथे लक्षात घ्या तुम्ही की वर्क डन, व्हॉट इज हियर? वर्क डन इज इक्वल टू, आता वर्क डन कॅल्क्युलेट करायसाठी इथे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो फोर्स F1 आहे आणि डिस्प्लेसमेंट S आहे, बोथ हॅव गॉट द सेम डायरेक्शन, आणि म्हणून आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो? वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. म्हणजेच W इज इक्वल टू फोर्स किती आहे इथे आता? F1. व्हॉट इज फोर्स? दॅट इज इक्वल टू F1. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? दॅट इज इक्वल टू S. Therefore, what will be your formula now? W is equal to F1 multiplied by S, and I am denoting it by equation 1. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला F1 ची किंमत पाहिजे आहे. कोणाच्या टर्ममध्ये? Fच्या. मग इथे तुमच्या लक्षात आलं असेल इट इज राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? Therefore, you can write here in right angle triangle. In right angle triangle. कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल तुमचा. दॅट इज द ABC ट्रायंगल. ABC. आता बघा, तुम्हाला मी आत्ताच शिकवलं की दिस इज अँगल थिटा. थिटाच्या समोरच्या बाजूला आपण कोणती साईड म्हणतो? वी आर कॉलिंग इट ॲज अ विच साईड? वी आर कॉलिंग इट ॲज अ अपोजिट साईड. आणि थिटाच्या लागून जी साईड असते दॅट इज द ॲडजसंट साईड. विच साईड? ॲडजसंट साईड. अँड दिस इज नथिंग बट द हायपोटेन्यूस. आता इथे आपण कोणती क्वांटिटी घेणार आहोत? दॅट इज द कॉस थिटा. कोणती क्वांटिटी घेणार आहोत? कॉस थिटा. आता पहा, मी लिहितो इथे व्हॉट इज दॅट? कॉस थिटा. Cos theta is equal to, what is the formula of cos theta? That is the adjacent side. Which side? Adjacent side divided by hypotenuse. Therefore, what is your adjacent side? Your adjacent side is here. Now look at the figure. What is your adjacent side? Your adjacent side is AB. Therefore, I will write AB upon AC. What I will write? AB upon AC. AB upon AC. Now, therefore, cos theta will be equal to, what is the value of AB? You can just look at here. That is the value of AB is equal to, what is the value of AB? F1. Look at here. What is the value of AB? That is equal to F1. What is the value of AC? That is F. Therefore, in place of AB I am going to write F1, and in place of AC F. Therefore, what ratio we will get? That is AB upon AC. Therefore, F1 upon F. What we will get? F1 upon F. You will here, you will get, what you will get? F1 upon F. What is the value of AB? AB means F1. And what is the value of AC? That is equal to capital F. Now, you have to cross multiply. F1 multiplied by 1 will be F1 will be equal to F multiplied by cos theta will be F cos theta. This is your equation number 2. Now, therefore, put value
of F1 in equation 1. What is your equation 1? Your equation 1 is W is equal to F1 multiplied by S. Therefore, W is equal to, what is the value of F1? F cos theta according to equation 1. Therefore, you can write down F cos theta multiplied by S. Therefore, you will get W is equal to F S cos theta. Fs cos theta. This is the work done when displacement and force are not in the same direction.